Hello student, today we have discussed about the assumptions for discussion of thermodynamic process. We will be discussing various types of thermodynamic system in the following section. या सेक्शनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थर्मोडायनामिक सिस्टीम पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला त्याच्या काही अजम्पशन आहेत त्याच्यावरती डिस्कस करायचं आहे. हेअर आर द अजम्पशन वी मेक फॉर दिस डिस्कशन. मग ह्या सगळ्यावरून आपल्याला प्रोसेसवरून आपल्या लक्षात येईल की काही अजम्पशन त्याला लागू पडतात. बघा पहिलं काय, मेजॉरिटी ऑफ द थर्मोडायनामिक प्रोसेसेस वी विल बी डिस्कसिंग इन द फॉलोइंग सेक्शन्स आर रिव्हर्सिबल. जास्तीत जास्त जर थर्मोडायनामिक प्रोसेस ज्या आहेत त्या आपण डिस्कस केल्या तर त्या सगळ्या आपल्याला रिव्हर्सिबल आढळल्या, बरोबर. दॅट इज दे आर कॉसिस्टॅटिक इन नेचर. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं आहे, कॉसिस्टॅटिक इन नेचर. दे आर एक्स्ट्रीमली स्लो अँड सिस्टीम अंडरगोज इनफायनाटेसिमल चेंजेस ॲट एव्हरी स्टेज एक्सेप्ट द ॲडॅबॅटिक प्रोसेस ऑफ द सिस्टीम. फक्त ॲडॅबॅटिक प्रोसेसमध्ये सोडलं तर बाकीच्या ह्याच्यामध्ये ज्या सिस्टीम आहेत त्यांच्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बदल होतो आणि तो बदल अगदी कमीत असतो, एक्स्ट्रीमली स्लो असतो. द सिस्टीम इज देअर फॉर इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम ड्युरिंग ऑल द चेंजेस. द सिस्टीम in all processes and it is an ideal gas enclosed in cylinder having movable frictionless and massless fission. आता सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व प्रोसेस असते. आयडियल गॅस जर आपण सिलेंडरमध्ये भरला तर त्याला आपण काय जोडतो, मुव्हेबल फ्रिक्शनलेस आणि मासलेस फिशन जोडतो. डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट ऑफ द प्रोसेस द वॉल्स ऑफ द सिलेंडर. मग आता त्या सिलेंडरची वॉल किती थिक आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की आपल्याला कशा प्रकारचं फिशन त्याच्यामध्ये लावावं लागेल. कॅन बी गुड थर्मल कंडक्टर्स, आणि ते काय असायला पाहिजे, गुड थर्मल कंडक्टर असायला पाहिजे. ऑर कॅन बी थर्मली इन्सुलेटिंग, किंवा थर्मली इन्सुलेटिंग असायला पाहिजे. अशा प्रकारचे अजम्पशन्स आपल्याला पाहता येतील. त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय बघा. अ प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम takes place at constant temperature is called as a isothermal or isothermal process or isothermal change. म्हणजे अशी प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होतं पण टेम्परेचर काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. अशा प्रोसेसला काय म्हटलं आहे, आयसोथर्मल प्रोसेस. फॉर सच अ सिस्टीम डेल्टा टी इज इक्वल टू 0. An isothermal process is a constant temperature process. This is possible when a system is good thermal contact with its environment and the transfer of heat from hot to the system is extremely slow so that thermal equilibrium is maintained throughout the change. Then for example, melting of ice which takes place at constant temperature. मेल्टिंग ऑफ आईस त्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. इट इज अन आयसोथर्मल प्रोसेस. हे त्याचं काय आहे, एक्झाम्पल आहे. मग आता ॲक्च्युअलमध्ये थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस त्याचं आपल्याला ग्राफ आणि डिरिवेशन बघायचं आहे. बघा, द टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट इन ॲन आयसोथर्मल चेंज अँड बॉयल्स लॉ can be applied to the study these changes. Therefore, the equation of state for an isothermal changes is given by PV is equal to constant. If P initial म्हणजे इनिशियल प्रेशर, इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल प्रेशर, फायनल व्हॉल्यूम that is equal to constant. We know that P is equal to constant. Then consider isothermal expansion of an ideal gas. आयडियल गॅस आयसोथर्मल एक्सपान्शन जर आपण कन्सिडर केलं म्हणजे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला व्हॉल्यूम आणि प्रेशर चेंज होतो. लेटेस्ट इट्स इनिशियल व्हॉल्यूम बी व्ही आय अँड द फायनल व्हॉल्यूम बी व्ही एफ अँड द वर्क डन इन ॲन इनफायनाटेसिमली स्मॉल आयसोथर्मल एक्सपान्शन इज गिव्हन बाय डी डब्ल्यू इज इक्वल टू वर्क डन काय घडणार आहे, पी डी व्ही, अँड देअर फॉर टोटल वर्क डन ब्रिंगिंग आउट टू द एक्सपान्शन फ्रॉम द इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय टू द फायनल व्हॉल्यूम व्ही एफ इज गिवन बाय. मग टोटल वर्क डन जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, इंटिग्रेशन घ्यावं लागतं, बरोबर. मग छोट्याशा पार्टचं चेंज इन व्हॉल्यूम जर डी व्ही असेल तर मग इंटिग्रेशन घेऊन आपण काय करतो, टोटल वर्क डन काढतो. मग डब्ल्यू इज इक्वल टू, मग आता डी डब्ल्यूचं जर इंटिग्रेशन घेतलं तर काय येतं, डब्ल्यू येतं, म्हणून डायरेक्ट डब्ल्यू लिहिले. डब्ल्यू इज इक्वल टू, आता लिमिट लिहिताना आपण काय करतो, लोअर लिमिट टू अप्पर लिमिट. मग लोअर काय असणार आहे, इनिशियल, मग व्ही आय टू व्ही एफ इंटिग्रेशन दिलं आणि इक्वेशन काय, पी डी व्ही, बरोबर. बट वी नो दॅट फॉर ॲन आयडियल गॅस इक्वेशन 1 मोलसाठी आपल्याला माहिती आहे काय, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी.
सॉरी जे नंबर ऑफ मोल्स असतील तर 1 मोल असेल तर n असणार आहे तिथं. मग फॉर आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू NRT. युझिंग दिस प्रिव्हियस इक्वेशन वी गेट. मग वरच्या इक्वेशनमध्ये पीची व्हॅल्यू आपल्याला टाकायची, बरोबर. मग n त्याच्यामध्ये काय करावं लागलं आपल्याला, इंटिग्रेशनमध्ये सगळं लिहावं लागणार आहे. मग व्ही इकडं घ्यायचा. व्ही इकडं घेतल्यानंतर काय होईल तर तो छेदाला जाईल, म्हणजे NRT डिवायडेड बाय व्ही राहील. मग इंटिग्रेशनमध्ये NRT डिवायडेड बाय व्ही इंटू DV राहणार आहे. मग इथं डायरेक्टली घेतलं आहे बघा, NRT बाहेर काढलं इंटिग्रेशनच्या, का तर हे कॉन्स्टंट आहे. नेहमी इंटिग्रेशन घेताना आपल्याला कॉन्स्टंट ज्या टर्म असतात त्या काय कराव्या लागतात, इंटिग्रेशनच्या बाहेर घ्याव्या लागतात. मग DV अपॉन व्ही राहणार आहे फक्त, आणि इंटिग्रेशन घेताना आपल्याला तसंच पाहिजे असतं. देअरफॉर W इज इक्वल टू काय, NRT. मग इंटिग्रेशनच्या ऐवजी काय येईल, त्याचा लॉग येईल, कारण 1/x काय येतं इंटिग्रेशन, लॉग x येतं. तसं 1/v काय येणार, लॉग व्ही येणार, LN व्ही येणार. मग आता व्हीमध्ये आपल्याला लिमिट टाकावं लागतं, VI टू VF. मग लिमिट टाकताना त्याचं लिमिट काय येईल, VF अपॉन VI. फॉर ॲन आयडियल गॅस इट्स इंटरनल एनर्जी डिपेंड्स ऑन इट्स टेम्परेचर. आयडियल गॅससाठी इंटरनल एनर्जी कशावर डिपेंड असणार आहे, टेम्परेचरवर डिपेंड आहे. देअरफॉर ड्युरिंग अन आयसोथर्मल प्रोसेस द इंटरनल एनर्जी ऑफ अन आयडियल गॅस रिमेन्स constant, that is delta U is equal to 0 because its temperature is constant, delta T is equal to 0. The first law of thermodynamics when applied to an isothermal process would now read as Q is equal to W. Q is equal to W, that is equal to NRT ln Vf upon Vi. Thus the heat transferred to the gas is completely converted into work done, and that is for expansion of the gas. It is obvious that when gas is absorbed heat, इट डज पॉझिटिव्ह वर्क डन. हीट जर ॲब्सॉर्ब केली तर काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह वर्क डन. आणि इट्स व्हॉल्यूम एक्सपांड, आणि हीट केल्यामुळे व्हॉल्यूम काय होतं, वाढतं. व्हेन द गॅस इज कॉम्प्रेस इट रिलीज हीट अँड इट डज निगेटिव्ह वर्क. आणि गॅस जर कॉम्प्रेस केला, दाबला आतमध्ये आपण, तर काय होणार आहे, हीट रिलीज होणार आहे आणि त्याचं वर्क डन काय घडणार, मग निगेटिव्ह घडणार. मग एनी चेंज ऑफ अ फेज ऑकर्स ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड देअरफॉर इट इज अन आयसोथर्मल प्रोसेस. शोज pressure volume diagram of an isothermal process, and it is called as an isotherm. That is PV diagram of an isothermal process. ती डायग्राम तुम्ही बघून घ्यायची आहे. त्याच्याचे रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे आहेत नोटबुकमध्ये. ठीक आहे, थँक्यू.